हेलो 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 हरे राम कृष्ण हरे जय जय
रूप पाहता लोचने रूप पाहता
वास
सुनील महाराज
राजा शंकर त्रिभुवनी उदार भोळा राजा शंकर जया चित्ती जे वासना पुरवणे त्याची क्षण याती कोळन पाहे काही याती कोळन पाहे काही वास कैलास त्यादे जया चित्ती जे वासना पुरवणे त्याची क्षण एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे जया चित्ते जे वासना पुरवणे त्याची क्षणा विठाला या ठिकाणी आजचे यजमान धनंजय तात्यारावजी मुसळे सरपंच होता यांचा महाराज सत्कार करते। तसेच श्री विनायक माणिकरावजी गुठे मावली कृषी सेवा केंद्र यांचा सुद्धा महाराज सत्कार करते। समजन सरोजम सांद्रनीलांबुदावं जगननिहित पानी मंडनं वंदनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि।
सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी त्रिभुवने उदार भोळा राजा शंकर जया चित्री जे वासना पुरबने त्याची क्षण शांती ब्रह्मनाथ महाराज पैठणचे सुप्रसिद्ध संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि 8 अक्षरी दिडक्या पद्धतीचा अभंग या पवित्र पावन स्थली अशा या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज देवादिदेव भगवान शंकराच्या औदार्य गुणाचं तोंड भरून वर्णन करतात. जगतपिता भगवान शंकर किती उदार आहे, त्याच्या उदारपणाची थोरवी या अभंगामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. किती उदार आहे माझा भोळा शंकर. आणि त्याच्याकडे जोही भक्त, जो भक्ती करणारा भक्त, जीही वासना घेऊन माझ्या भगवान शंकराकडे जात असेल त्याची ती इच्छा आणि वासना तत्काळ पूर्ण करणारा भगवंत म्हणजे माझा भोळा शंकर आहे, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. आज हा अभंग निवडण्याचं कारण तुम्हा सर्वांना परिचित आहे. महाशिवरात्रीचा पर्वकाळ म्हणजे आजचा दिवस आहे. 1 वर्षामध्ये 1 दिवशी येणार हे भगवान शंकराचं महापर्व काळाचं व्रत म्हणजे महाशिवरात्री आहे. सज्जनो, ही महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे एवढा सामान्य दिवस नाही. खूप महत्व या महाशिवरात्रीच्या दिवसाला, आजच्या दिवसाला आहे. त्याचं कारण आहे, कुठलीही साधना करत असताना, कुठलीही भक्तीचं अनुष्ठान करत असताना त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. लक्ष देऊ नये का? आपण करत असलेलो भक्ती, आपण करत असलेली साधना, आपण कुठल्या स्थानावर करत आहोत हे स्थान पण तितकंच महत्वाचं आहे. साधना योग्य, भजन योग्य, भक्ती सुंदर आहे, सगळं चांगलं आहे, पण ज्या स्थानावर करत आहोत आपण ते स्थान जर चुकीचं असेल तर तुम्ही कितीही भक्ती भजन केलं तरी ते फळाला येत नाही. विडाला जागा चुकीची जड निवडली गेली, कारण जागेमध्ये दोष असतो. सगळ्या जागा सारख्या नाहीत, कारण या कुठल्या जागेवर अनादी कालापासून कुठल्या घटना घडत गेल्या, तिथं काय घडलंय हे तुम्हाला पूर्वी काही माहित नाही. तुमच्या जास्तीत जास्त 5-10 पिढ्यापासून गाव वसलेलं असतंय, पण ही जमीन, हे पंचमहाभूत, ही पृथ्वी काय आजची कालची नाहीये महाराज. इथं कितीतरी पिढ्या इथं नांदून गेल्या, कितीतरी पुन्हा जन्माला आल्या, त्या संपल्या, आणि अशा पिढ्यानपिढ्या घडमोड चालू आहे. मग कुठल्या काळामध्ये कुठल्या जागेवर काय दोष घडलाय, कुठली घटना घडलीये, आणि त्या घटनेनं ती जागा पवित्र झालीये का अपवित्र झालीये हे कोणाला सांगता येत नाही. आपण आंधळे आहोत. काय कळतं आपल्याला? घेतला प्लॉट, बांधलं घर, राहिले त्याच्यामध्ये. म्हणे सांगू का तुम्हाला, आपलं शास्त्र एवढं महान आहे, ज्या जागेवर तुम्ही राहताय, ज्या जागेवर तुम्ही साधना करताय, ती जागा जर एखादी अपवित्र तुमच्या वाट्याला आली ना, त्या जागेमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सुख लाभत नाही. म्हणून
जपण्याचं ठिकाण असो, साधनेचं ठिकाण असो किंवा कोणतंही असो, स्थान म्हणजे जागा अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. मला तर हे सत्य वाटेल का नाही वाटेल, जागेचं महत्व तुम्ही कुठल्या स्थानावर करता याचं महत्व किती आहे का बरं. रामायणामधला एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते आणि वनवासाला राम लक्ष्मण आणि सीता वनवासामध्ये चालत होते. तुम्ही रामायण ऐकलेले, ऐकले, पाहिले. कैकेयीनं वनवास एकट्या रामाला मागितला होता का लक्ष्मणालाही मागितला होता? एकट्या रामाला मागितला, बरोबर. तरी सुद्धा एकट्या रामाला मागितलेला वनवास होता, पण एकटा राम वनामध्ये गेलेला नाही. रामाबरोबर लक्ष्मण गेला, बरोबर. त्याला वनवास होता का? त्याला मागितलं नव्हतं, पण 14 वर्ष भावाबरोबर मोठ्या भावाला दुःख लागू नये, मोठ्या भावाची सेवा घडावी या पवित्र भावनेमधून गरज नसताना लक्ष्मणानं रामाबरोबर वनवास भोगला, बरोबर आहे की नाही? भोगला का? बंधू प्रेम, भावावर असलेलं प्रेम आणि त्या भावावर असलेल्या प्रेमापोटी लक्ष्मणानं 14 वर्ष वनवासामध्ये जायचं नाही. खरं सांगू का तुम्हाला, वनवास रामाचा झालाच नाही. वनवास खरा कोणाचा झाला? 14 वर्ष लक्ष्मणाचा झाला. त्याचं कारण आहे का? 14 वर्ष ज्या पठ्याला उपवास केला, राम फळं कंदमुळं खात होते, सीता खात होती, पण 14 वर्ष कसलाच आहार घेतला नाही, तो म्हणजे लक्ष्मण. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते, पण पत्नी बरोबर होते. दुःख जरी असेल पण त्या दुःखामध्ये साथ करायला पत्नी सोबत असेल तर ते दुःख जाणवत नाही. राम वनवासात होते पण सोबत पत्नी होती, आणि लक्ष्मणाची पत्नी. मग खरा वनवास कोणाचा झाला? रामाचा नाही झाला, पत्नी बरोबर आहे. खरा वनवास लक्ष्मणाचा आहे. 14 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन, उर्मिला अयोध्येमध्ये ठेवली, आणि 14 वर्ष प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी लक्ष्मणानं वनवास भोगला. पण भोगण्याच्या पाठीमागं मनामध्ये पवित्र भावना होती लक्ष्मणाची, ऐकावं, गोड भावना होती की प्रभू रामचंद्रासारखा भाऊ मला मिळालाय, किती भाग्यवान आहे. अरे ज्या रामाचं दर्शन करण्यासाठी हजारो हजारो वर्ष तपश्चर्या करून ऋषी मुनी हाडाचे काढ करून मरतात, त्यांना राम कधी भेटला नाही, आणि तो प्रभू रामचंद्र मला मोठा भाऊ म्हणून मिळालाय. माझ्यासारखा भाग्यवान भाऊ कोण? अशी गोड आणि पवित्र भावना लक्ष्मणाच्या मनामध्ये सेवा करताना असायची वनवासामध्ये. मी माझ्या भावाची सेवा करणार आहे, मी माझ्या प्रभू रामचंद्राला दुःख लागू देणार नाही, एवढी पवित्र भावना. आणि या पवित्र भावनेमध्ये दिवसेंदिवस चालले होते. एक दिवशी दुपारची वेळ, प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता माता चालत असताना उन्हाच्या तडाख्यामध्ये एका वृक्षाच्या छायेखाली विश्रांतीला थांबले. आणि विश्रांतीला ज्या ठिकाणावर थांबले, ज्या झाडाखाली थांबले, तिथं बसल्यानंतर कधीच 12 वर्षामध्ये लक्ष्मणाच्या मनामध्ये असं आलं नाही. त्या दिवशी लक्ष्मणाच्या मनामध्ये काही गोष्टी विचित्र यायला लागल्या, विचित्र विचित्र गोष्टी यायला. काय यायला लागल्या बघा. ज्या लक्ष्मणानं भावाची सेवा घडावी, रामाची सेवा घडावी म्हणून पत्नीचा त्याग करून 14 वर्ष वनवासामध्ये आला, तो लक्ष्मण आज त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे वनवास तर रामाला होता, वनवास मला नव्हता मागितला काही. मग राम वनवासाला आला असता, मी कशामुळे उगीच वेड्यासारखा उठून आलोय रामाला? मी का दुःख भोगतोय याच्या बरोबर? माझा तर काही संबंधच नाही. रामाची पत्नी बरोबर आहे, दोघं पती पत्नी बरोबर आहे. मी एकटा 14 वर्ष वनवासामध्ये, माझ्या पत्नीचा त्याग मी केलाय,
अरे खरा वनवास तर माझा व्हायला लागलाय, याला काय आहे? याला दुःखच नाही काही. भावा रामाविषयी असे विचार यायला लागले लक्ष्मण, कधी नाही. आणि त्या दिवशी असे मनात विचार यायला लागले, वेडा आहे मी. कारण नसताना या रामाच्या नादी लागलो आणि चांगल्या पत्नीचा त्याग केला, उर्मिलेचा त्याग केला, अयोध्येचा त्याग केला आणि या रामाच्या नादी लागून मी विनाकारण 14 वर्ष वनवासामध्ये आलो. चूक झाली माझी, असं मनामध्ये यायला लागलं. प्रभुरामचंद्र उठले आणि प्रभुरामचंद्र उठल्याने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा काय चाललंय? लक्ष्मणाचा चेहरा बघण्यासारखा होता, आनंदी नव्हता, रागामध्ये होता लक्ष्मणाचा चेहरा. रामाने विचारलं, लक्ष्मणा काय झालंय? काय नाही झालं म्हणे. मग आता भूक लागली आहे लक्ष्मणा, जरा काहीतरी फळं वगैरे कंदमुळं घेऊन येतोस का? राम म्हणले. लक्ष्मण म्हणला, हो आता आणावे लागतील ना, मी तुमचा गडीच आहे, चालाचा नौकरच आहे मी तुमचा. तुम्ही दोघ जण काय मस्त मजेत इथं बसता, मला फळं कंदमुळं आणायला पाठवता, जावं लागेल ना मला. बोलण्यामध्ये फरक पडला. 12 वर्ष जो लक्ष्मण माझ्या भावाची माझ्या प्रभूची मला सेवा घडते याचा आनंद मानत होता, तो लक्ष्मण आज उष्ण बोलायला लागला रामाला. प्रभुरामचंद्र हसल्यावर लक्ष्मणाला काय झालंय? ठीक आहे, लक्ष्मण गेला, फळ वगैरे घेऊन आला. वापस आल्यानंतर रोज लक्ष्मणानं फळ कंदमुळं आणले की प्रभूच्या चरणी ठेवायचे, जवळ बसून ते फळ सोलून द्यायचे, असा रोजचा दिनक्रम होता. आज लक्ष्मणानं असे तिरस्कारानं दिले, खा. आई तर खायला काय तुम्हाला? मला काट्याकुट्याचं वनामध्ये फिरावं लागतं. असे विचार विचित्र विचित्र मनामध्ये यायला लागले. विश्रांती झाली आणि निघाले आणि ते स्थान ओलांडलं, तिथून बाजूला गेले की लक्ष्मणाच्या मनामध्ये पुन्हा विचार यायला लागले, अरे किती भाग्यवान आहे मी, जगाचा बाप प्रभुरामचंद्राचा बारका भाऊ होण्याचं भाग्य मला लाभलंय. असे चांगले विचार पुन्हा यायला लागले. लक्ष्मणानं प्रभुरामचंद्राचे पाय धरले, सांगितलं, रामा 12 वर्षामध्ये माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी कधीच वाईट विचार आला नाही. आज काय घडलंय आणि काय कळत नाहीये. आज तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये वाईट वहिनीविषयी आणि तुमच्याविषयी विचार यायला लागले. कशामुळे असं व्हायलंय मला काही कळत नाहीये, मला उत्तर द्यायचं. प्रभुरामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा आता विचार चांगलेत ना तुझ्या मनामध्ये? तो म्हणला, आता चांगले. बदलले कधी होते? म्हणला, मगाशी बसलो तिथे, जा तिथली माती घेऊन येऊ. लक्ष्मण वापस गेला आणि आपल्या वस्त्रामध्ये एवढी त्या झाडाखालची माती बांधली. माती त्या पदरामध्ये घेतली, गटुडं पाठीवर टाकलं की लक्ष्मणाच्या मनात विचार आले. माती आणायची होती ती सुद्धा मलाच आणायला लावली, बायको मोकळी चलती याची, ते वज सुद्धा मला वागवायला होतोय. असला कसला भाऊ आहे? बायकोपाशी का नाही सांगितलं बायकोला माती आणायची? ते काम सुद्धा मला सांगितलं, म्हणजे आम्हाला काय किंमतच नाही. ते लक्ष्मणाच्या मनात पुन्हा विचार यायला लागला. जवळ आले. प्रभुरामचंद्र म्हणले, लक्ष्मण आणली का माती? हो म्हणला, आणली ना, आता काय करावं? आणावीच लागेल, तुम्ही सांगितले म्हणले. राम म्हणले, आता लक्ष्मणा ते मातीचं गाठोडं बाजूला ठेव तिकडे. लक्ष्मणानं ते मातीचं गाठोडं बाजूला ठेवलं, ती माती खाली ठेवली की लक्ष्मणाच्या मनामध्ये पुन्हा चांगले विचार यायला लागले. लक्ष्मणानं प्रभुरामचंद्राचे पाय धरले, म्हणला, प्रभू नेमकं झालंय काय आज सांगा. राम म्हणले, लक्ष्मणा दोष तुझ्या भक्तीचा नाही, दोष तुझ्या निष्ठेचा नाही, दोष तुझ्या प्रेमाचा नाही. तुझ्या मनामध्ये निष्ठा आणि भाव प्रेम माझ्याविषयी तेवढंच आहे, तुझ्यात बदल नाही. आपण ज्या स्थानावर विश्रांतीला बसलो त्या स्थानामध्ये दोष आहे, त्या स्थानावर आपण बसल्यामुळं त्यातले तिथोचे विचार विचित्र यायला लागले, कारण ते जागा बरोबर नाही. लक्ष्मण म्हणला, असं काय त्या जागेवर प्रभू? आणि मग भगवंतांनी ती कथा सांगितली लक्ष्मणाला. लक्ष्मणा, आपण ज्या जागेवर विश्रांतीला बसलो त्या जागेवर पूर्वीच्या काळामध्ये एक सुंद आणि उपसुंद नावाच्या राक्षसाचं युद्ध झालं होतं. त्या सख्खे भाऊ होते
आणि सख्या भावाने त्या राक्षसांनी एकमेकाला मारलं होतं आणि त्यांचं रक्त तिथं सांडलेलं, त्या अपवित्र रक्तानं, त्या राक्षसांच्या रक्तानं ती जागा अपवित्र झालेली होती आणि त्या अपवित्र जागेवर आपण विश्रांतीला गेल्यामुळं आपल्या मनामध्ये भावाभावाविषयी वैर निर्माण झालं आणि अपवित्र विचार मनामध्ये यायला लागले. हे दृष्टांत तुम्हाला सांगण्याचं कारण कळलं का तुम्हाला? जागा जर अशी एखादी अपवित्र जर आपल्या वाट्याला आली ना आपल्याला मिळाली की सात्विक भाव मनामधले निघून जातात आणि माणसाच्या मनामध्ये चित्र विचित्र प्रकार येतात आणि माणसाचं भक्तीमध्ये आणि भगवंताच्या भक्तीमध्ये कसल्याही प्रकारचं मन लागत नाही, साधना तुम्हाला फळ देत नाही. मिळाला ही साधना करण्याचं पहिली गोष्ट तुमचं स्थान योग्य पाहिजे, ते स्थान पवित्र पाहिजे. म्हणून महाराज आपल्या साधू संतांचं जिथं जिथं वास्तव्य झालं ते स्थान पवित्र झाले. महाराज ज्या भूमीला संतांचे पाऊल लागतात, ज्या भूमीला संतांच्या पायाचा स्पर्श होतो त्या स्थानामध्ये दोष राहत नाही. लक्षात. बाकीचे स्थान पुण्यवान आहेत असं म्हणता येत नाही, पण ज्या मातेला ज्ञानोबरायांचे चरण लागले, ज्या मातेला ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला ते स्थान कसं झालं? आळंदी हे गाव समाधी घेण्यासाठी आळंदी हेच गाव का निवडलं माहितीये तुम्हाला? पंढरपूरला घ्यायला काय अडचण होते, वाळवंटामध्ये घ्यायची. बरोबर आहे की? ज्ञानोबर आहेत ते. माऊलींनी समाधी जिथं घ्यायची आहे ते ठिकाण पंढरपूर का निवडलं नाही? तिथं तर पांडुरंग आहे असं म्हणायला पाहिजे होतं ज्ञानोबरायांनी. पांडुरंगा मला तुझ्या चरणाजवळ इथे वाळवंटामध्येच मला समाधी घ्यायची. म्हटलं नाही ज्ञानोबराय. कुठलं ठिकाण निवडलं? स्थान बोलतोय बरं मी तुम्हाला.
मग ते आळंदीचं स्थान ज्ञानोबरांनी का निवडलं माहिती आहे तुम्हाला? कारण त्या स्थानामध्ये इतकी ताकद आहे, त्या आळंदी या पुण्यभूमीमध्ये एवढे पावर आहे की तशी पावर आणि तशी ताकद पृथ्वी तलावर एकाही स्थानामध्ये नाही. आणि ती पुण्यभूमी, ते स्थान तेवढं पवित्र कशामुळे झालं होतं माहिती? आळंदीला पुण्यभूमी कशामुळे म्हटलेलं आहे? ज्ञानोबरांनी तिथं समाधी घ्यायची निवड का केली त्याचं कारण आहे, ऐका. दैवताचे नाव. ज्ञानोबरांच्या अगोदर त्या स्थान पवित्र ज्याच्यामुळं झालं ते दैवत म्हणजे सिद्धेश्वर आहे, म्हणजे भगवान शंकर आहे. पण आळंदीची जो ज्ञानोबरांनी त्याच स्थानाची निवड समाधीसाठी करण्याचं मुख्य कारण आहे, आळंदी ही पुण्यभूमी कुणाच्या वास्तव्याने पुण्य झाली होती? सिद्धेश्वर. गेलात का आळंदीला? जात असताल ना. मग आळंदीमध्ये ज्ञानोबरांच्या अगोदर या बाजूला कोणाचं मंदिर आहे? सिद्धेश्वराचं, म्हणजे भगवान शंकराचं मंदिर आहे. आणि ते काय बांधलेलं नाही, शिवपीठही जुनाट ज्ञानाबाई तिथे मुगुट. त्याचं कारण ऐका बरं. भगवान श्री ज्ञानोबराय ते पांडुरंगाचे भक्त आहे. आपला संप्रदाय, खरं सांगा, आपला वारकरी संप्रदाय हा भगवान शंकराला मानणार आहे का पांडुरंगाला मानणार आहे? कोणाला मानणार? वारकरी संप्रदाय कोणाची भक्ती करतो? वारकरी कुणाची भक्ती करतो? एका धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. वारकरी आहोत आपण, वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत आपण. मग वारकरी संप्रदायाचा आपली मुख्य दैवत आणि देव कोण आहे हो? महादेव आहे का पांडुरंग आहे? पांडुरंग आहे. मग भगवान ज्ञानोबरायांनी आपलं दैवत सोडून शैव संप्रदायाचे आद्य भगवान शंकराजवळ, सिद्धेश्वराजवळ समाधी घेण्याला काही कारण असेल? बरोबर आहे. आणि आमचे साधू संत म्हणतात, पांडुरंगा अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. पांडुरंगा तू सोडून, तुझं नाव सोडून दुसऱ्या देवाचं नाव जरी आम्ही मुखानं घेतलं तरी आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. एवढे पांडुरंगाचे विठ्ठलाचे कट्टर आम्ही वारकरी आहोत. आणि मग एवढं असताना
पांडुरंगाचा भक्त सिद्धेश्वराच्या चरणी समाधी का घेतो? याला काहीतरी मोठं कारण असेल ना. तुमच्याकडे आता मी नवीन आलोय, मला माहित नाही तुमच्याकडे जास्त पांडुरंगाची भक्ती करतात का महादेवाची? बोला जाणं तुम्ही काहीतरी पांडुरंगाची. महादेवाची नाहीत ना करत असतील ना कोणतरी. मग पांडुरंगाच्या भक्ताचं महादेवाच्या भक्ताचं कुठंतरी जुळतं का? युती होण्यासारखं काहीतरी आहे का दोघांच? सगळा विरोध आहे. बघा नीट, पांडुरंग वारकरीने तुळशीची माळा घातली तर महादेवाचे भक्त तुळशीची नाही घालत. कशाची घालतात ते? रुद्राक्षाची. बरोबर. आपण गोपीचंदनाचा गंध लिहिला तर ते गोपीचंदनाचा नाहीच लिहिणार. गंधात सुद्धा फरक आहे. आपला गोपीचंदन आहे, महादेवाच्या भक्ताचा कोणता गंध आहे? यांच्याकडले बोलू दे ना. सगळं मलाच गुत आहे. महादेवाचे भक्त कुठला गंध लावतात? भस्म. वारकरी गंध उभा लिहितो का आडवा? वारकरी गंध कसा लिहितो? उभा. आणि महादेवाचे भक्त म्हणजे सगळा विरोध आहे का नाही? वारकरी उभा लिहिला तर हे आडवा लिहितात. म्हणजे कुठंही मिळ नाही. मग तरी सुद्धा पांडुरंगाच्या भक्तांनी महादेवाचं वर्णन करण्याचं कारण काय? त्यांचा शैव संप्रदाय, त्यांचा देव वेगळा, आमचा देव वेगळा. तुम्ही महादेवाचं वर्णन का करताय? ऐका बर, हा भेद, हा दुरावा अनादिकालापासून आहे. वैष्णव संप्रदाय वेगळा आणि शैव संप्रदाय वेगळा. शैव संप्रदाय म्हणजे शिवाचे भक्त आणि वैष्णव संप्रदाय म्हणजे विष्णूचे भक्त. एकमेकाचं जमत नाही महाराज, बिलकुल जमत नाही. आमचा महादेव मोठा, त्यांनी म्हणायचं आमचा विष्णू मोठा. याचा वाद अनादिकालापासून. पण हा वाद फक्त वारकरी संप्रदायानं सोडून टाकला. हरी आमच्या साधू संतांनी संपवलं आणि सगळ्यांना सांगितलं, हे ऋषी मुनी जपी तपी लोकांनो, तुम्हाला सुद्धा विष्णू मधला आणि महादेव मधला वाद सोडवता आला नाही. पण ऐका, हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भगवान शंकर जरी असतील ते वेगळे नाहीयेत. आपल्या वारकरी संप्रदायाचं मूळच कोण आहे? पांडुरंग नाही. पांडुरंगाचा संप्रदाय सुरू केला तो महादेवाचा. कोणी सुरू केला? महादेवानं. का? तुम्ही हरिपाठात रोज म्हणता का नाही? आदिनाथ गुरु
तो आदिनाथ म्हणजे महादेव आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादले सहज स्थिती. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्ष म्हणाला गहिनी प्रसादे. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ते मंत्र दिला आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना ते दिलं आणि ज्ञानोबरायांनी ते प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी भाई मस्तक केले. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची सुरुवात कोणापासून झाली आहे? आदिनाथापासून, म्हणजे भगवान शंकरापासून. बरोबर आहे की नाही? कारण भगवान शंकराचं दैवतच ते आहे महाराज. आता सगळी बाकीचे आता महादेव महादेव महादेव, अरे पण तो महादेव डोळे झाकून कैलासामध्ये काय करतो माहिती आहे तुम्हाला? श्रीराम जय राम जय जय सदाशिव भजन करी महादेव. हे भगवान शंकर डोळे झाकून कुणाचं भजन करतात? आणि परमरामचंद्राचं भजन करतात. आणि राम लंकेला जाण्यासाठी मार्ग कळत नाहीये म्हणून समुद्राच्या काठावर भगवान शिवशंकराच्या लिंगाची पूजा करतात. रामाने स्थापन करून ज्याची पूजा करून आशीर्वाद घेतला त्या भगवान शंकराच्या लिंगाचं नाव आहे रामेश्वर. लक्षामध्ये, कारण ते कोणी स्थापन केलेलं आहे? परमरामचंद्राने स्थापन केलं म्हणून त्याला रामेश्वर म्हटले. हे सांगण्याचं कारण कळालं का तुम्हाला? हे भगवान शंकराचा हा पर्व काळ आहे. हा ते तुम्हाला म्हणजे एवढा इतिहास सांगायला लागलो. त्याचं कारण आहे आज भगवान शंकराची महाशिवरात्री आणि भगवान शंकराच्या महाशिवरात्रीचं वर्णन आहे. म्हणून एक स्थान महत्वाचं, जिथं जिथं भगवान शंकराचं स्थान आहे ते स्थान पवित्र आहे. जे ज्ञानोबरांनी समाधी करिता निवडलं ते शिवपीठ हे जुना. इतके भगवान शंकराची सामर्थ्य आहे महाराज. नंबर 2 ऐका आता, जेवढं स्थान महत्वाचं आहे तेवढाच काल महत्वाचा आहे साधनेसाठी आणि भक्तीसाठी. काही साधना भक्ती करण्यासाठी जागा योग्य असतात, पण काळ जर चुकीचा असेल तो काळ तुम्हाला केलेल्या भक्तीचं फळ मिळू देत नाही. म्हणून साधनेसाठी पहिलं स्थान आणि दुसरा काळ. काळ म्हणजे तुम्ही कुठल्या काळात काय करायला लागलात याच्यावर अवलंबून आहे. पिढ्याला प्रत्येक गोष्टीला निसर्गानं त्याचा काळ निश्चित केलेला. बरोबर आहे की नाही?
आता तुमच्याकडे ज्वारीचं पीक घेत नाहीत म्हणून मला कळालं बुवा. का घेतात? गहू. मग ते गहू कधी घेतात? गव्हाचं पीक कधी घेतात तुमच्याकडे? रब्बीला का खरीपाला? रब्बीला घेतात का कधी? पाऊस पडल्यावर नाही घेत? जून मध्ये का? पेरून बघा की येतं का नाही? उगवत नाही गहू. गव्हाचं बी पाऊस पडल्यावर पेरले तर उगवत नाही का? कोण म्हणलं उगवत नाही? उगवतो, चांगलं येतो, वाढतो, पण त्याला पीक येत नाही येत. मी पेरूनच बघितलं नाही त्याच्यामुळे अनुभव नाही तुम्हाला. पण तुम्ही पेरलं तरी ते येत नाही. ते कधी येतं? रब्बीलाच येतं. ज्वारी खरीपाला येत नाही, ती रब्बीलाच येते. खरीपाला पेरली तरी त्याला कणीस येत नाही, त्याला कडवळ म्हणतात आपल्याकडे. आमच्या मराठवाड्यामध्ये काय म्हणतात त्याला? कडवळ. ते सांगण्याचं कारण कळतंय का तुम्हाला? कोणतं पीक कोणत्या काळामध्ये फळ देतं याचा सुद्धा निसर्गाने नियम लावून दिलाय. तेच पीक फळ देणारं पीक तुम्ही चुकीच्या काळामध्ये जर पेरलं तर जमीन चांगली असू द्या, बीज चांगलं असू द्या, खत पाणी चांगलं असू द्या, सगळं चांगलं असू द्या, तरी ते पीक फळ देत नाही. कारण कळालं तुम्हाला? त्याचा काळ चुकीचा आहे. आणि काळ जर योग्य असेल तुम्ही सहजही पेरा, त्याला फळ येतं, कारण त्याचा काळ योग्य. तसं नीट लक्षात ठेवा. अशा काही साधना आहेत त्या चुकीच्या काळात जर केल्या तर तुम्ही किती जीव तोडून करा, जीव मारून करा, फळ मिळत नाही. आणि ते दैवत प्रसन्न होत. हे बघा, दैवत प्रसन्न करून घ्यायचं असेल, एखादं दैवत आपल्याशी व्हावं वाटत असेल तर ते सहजासहजी होत नसतं. त्याला काय करावी लागते? तपश्चर्याच करावी लागते. कारण ज्ञानोबा काय म्हणता, काय म्हणते माहितीये? तपेविन दैवत दैवत कुठलंही असो, ते पंढरीचं असो, नाहीतर कैलासाचं असो, नाहीतर कुठलं वैकुंठाचं असो. आपलं दैवत पंढरीचे दैवत विठ्ठल येऊ, नवसीये माझे नवशी. पण दैवत कुठलंही असो, म्हणजे देव कुठलाही असो, तो सहजासहजी मिळत नाही. तपेविन दैवत म्हणजे काय करावं लागतं? त्याला तप करावं लागतं. पण ते तप कोण्या काळामध्ये करावं? तो काळ योग्य जर नाही सापडला तर तुम्ही कितीही जीवाला मारून तप करा, वाहू गाठी श्रम व्यर्थ जाय. काळ जर चुकला, योग्य काळामध्ये जर ते नाही केलं, ज्ञानोबा म्हणले कलियुगामध्ये असा काळ आहे, माऊली म्हणतात की या काळामध्ये तुम्ही कुठली जरी साधना केली तरी ती कलियुग फळाला येऊ देत येतच नाही. येते कशाचा परिणाम आहे? हा कलियुगाचा, कलियुगाच्या काळाचा परिणाम आहे. ज्ञानोबांचं प्रमाण आहे, योग याग विधी नो ही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. कशामुळे? कलयुग केवल नाम आधार,
फिर सुमिर मर उतरही पारा. या कलियुगामध्ये यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलो केशव कीर्तना. या कलियुग असा काळ आहे सज्जनो, लक्षात ठेवा, लक्ष देऊ नये का. भयानक मोठा हा विचित्र काळ आहे. या काळामध्ये तुमचा जप तप योग याग विधी काहीच फळाला तो येऊ देत नाही, काहीच नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितले या काळामध्ये तुम्ही साधना करतच बसू नका, काळानुसार साधना करा. कोणती कलियुगाच्या काळामध्ये जर करण्यासारखं सोपं काय असल, कलियुगा माझी कराबे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आणि म्हणून सज्जनो सांगण्याचा उद्देश आहे का, पहिलं स्थान आणि दैवत प्रसन्न होण्यासाठी नंबर 2 चा काळ. या दोन गोष्टी. एखादं दैवत आपल्याला प्रसन्न व्हावं वाटत असेल तर ज्या ठिकाणी साधना करायची ते स्थान योग्य असावं, आणि ते दैवत आपल्याला प्रसन्न व्हावं वाटत असेल तर त्याची भक्ती करण्याचा काळ योग्य असावा. स्थान आणि काळ जर चुकला काही उपयोग नाही महाराज. आणि काळ जर साधला, महाराज म्हणले ना, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. 12 महिने केलेली भक्ती, 12 महिने केलेली साधना असा काही पर्व काळ आहे ते एका झटक्यात 12 महिन्याचं फळ देऊन जात. असे काही काळ आहेत. ऐका बरं, एकादशी किती दिवसाला? 15 दिवसाला. धरता का नाही नियमानं? धरता. पण ऐका ना, 12 महिने केलेल्या एकादशीचं पुण्य, 12 महिने एकादशी केलेलं जेवढं पुण्य होतं तेवढं पुण्य एकटे आषाढीची एकादशी. कोणती? फक्त आषाढी किंवा कार्तिकीची एकादशी. 12 महिन्याच्या एकादशीचं पुण्य एकच एकादशी देते. का? पर्व काळ आहे तो. का? भगवंतांनी सांगितलंय ना, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे गोज पांडुरंग. या 12 महिन्याच्या एकादशीचं पुण्य आषाढी किंवा कार्तिकी 2 एकादशी पूर्ण देऊन जातात. तसं नीट आहे का? सोमवार धरतात का मग तुम्ही? धरता का नाही? कोणाचा आहे मग सोमवार? हा, बरं तुम्ही तरी बोलायला आहेत मला, बाकी तर कोणी नाही बोलत. सोमवार भगवान शंकराचे 12 महिने आठवड्याला सोमवार. एवढे सोमवार लोक करतात का? भगवान शंकराने प्रसन्न व्हावं. पण नीट ऐका बरं, 12 महिने केलेल्या सोमवाराचं जेवढं पुण्य होतं का तेवढं पुण्य एकटी महाशिवरात्री देऊन जाते. विडाला
सोमवार केल्याचं जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य एकटी कोण देते? महाशिवरात्री आजची देते. म्हणून आज ज्यांनी ज्यांनी भगवान शंकराची मनोभावे व्रत उपवास करून भगवान शंकराचं भजन केलंय त्याला 12 महिन्याच्या सोमवाराचं पुण्य आजचाच दिवस देऊन जातो महाराज. आणि आज हे दैवत त्याच्यावर प्रसन्न होतं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगता एवढ्या महापर्व काळावर भगवान शंकराचं व्रत न करता ज्यांनी ज्यांनी अन्न भक्षण केलंय त्यांनी पाप भक्षण केलंय. आज विडाला महाशिवरात्रीच्या कथेमध्ये एक गोष्ट छान आलेली आहे बघा. काळ सांगतोय मी तुम्हाला. हा इतका महत्वाचा काळ आहे हा आजचा. भगवान शंकर प्रसन्न आहेत आज महाशिवरात्रीच्या दिवशी. ज्याला जे पाहिजे ते देण्याची आज व्रत मूड आहे महाराज भगवान शंकरांचा. तो पारडी होत आहे शिकार करणारा. आणि तो शिकार करणारा पारडी 2-4 दिवस कुटुंबामध्ये त्याची लेकरं बाळ उपाशी होते. काही खायलाच भेटलं नाही. शिकारच भेटली नाही. आणि मग एक दिवशी निघाला तो. आज काही जरी झालं तरी शिकार करावीच लागेल. घरामध्ये अन्न नाही. आता पारद्याच्या घरामध्ये काय मांस शिजवूनच खाणार ना ते. आणि बाण घेऊन निघाला. तळ्याच्या काठावर येऊन बसला. आणि तळ्याच्या काठावर बसून त्याने विचार केला की संध्याकाळी नक्कीच तळ्यावर पाणी प्यायला हार नाही येतील. आणि संध्याकाळच्या वेळेला हरिण तळ्यावर पाणी प्यायला आलं की आपण गुपचूप झाडावर बसून त्याला बाण मारायचा. आणि बाण लागला की ते मरण 2-4 दिवसाची सोय होईल. या आशेनं तो पारधी एका झाडावर चढून बसला. ही शिवपुराणात आलेली महाशिवरात्रीची कथा आहे बरं. ते काय दृष्टांत वगैरे काय नाही. आणि मग त्या झाडावर चढून तो पारधी बसला. आणि असा नेम लावून बसला की आता इथे पाणी प्यायला हरिण येईल म्हणून असा बाण लावून बसला. त्या बाण ज्यानं तिथं नेम धरला ना त्याला ती झाडावर जो बसला होता त्या झाडाची पानं आडवी यायला लागली. तो पाला आडवा यायला लागला. मग त्याला डिस्टर्ब व्हायला लागला ते नेम धरण्यासाठी. आणि मग हे जे पानं आडवी यायले त्यानं काय केलं, तो जे फांदी आडवी आहेत त्याचं एक एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं. आडवे आलेल्या फांद्या त्याचे पानं तोडायचा आणि खाली टाकायचा, पान तोडायचा खाली टाकायचा, असं बऱ्याच वेळ त्याचं चालतं. आता ऐका बरं, त्याला माहित नव्हतं मी कोणत्या झाडावर बसलोय. पारधी आहे, त्याला काय माहिती काय माळकरी आहे का वारकरी आहे का ते काय त्याला मारत ते आपण मांसाहार करणार भिल्ल. ती पानं तोडून खाली टाकली महाराज. पण योग असा तो ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचं होतं. कशाचं होतं? बेलाच. आणि ती बेलाची पानं तोडून तो खाली टाकत होता. आणि जिथं पानं खाली टाकली का त्या झाडाखाली जुनाट असणार एक शिवलिंग होतं. आणि ती तोडलेली त्यानं तोडून पानं खाली टाकलेली कुठं पडली? हे त्यानं केलं का घडलं? त्यानं केलं नाही. त्याला काही ज्ञान नाही. मी कुठल्या झाडावर बसलोय हे माहित नाही, मी कोणती पानं तोडतोय हे माहित नाही, किंवा खाली कुठं पडत याचं काही त्याला ज्ञान नाही. पण ती पानं जी तोडलेली बेलाची पडली ती भगवान शंकराच्या पिंडीवर पडली. आणि या बाबाला काय आवडतं? आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. आणि ती वरून टाकलेली त्यानं पानं त्या शिवलिंगावर पडली. आणि विचार करा, मी सांगतोय का, तो दिवस होता महाशिवरात्रीचा. कोणता दिवस होता? ती रात्र कोणती होती? महाशिवरात्रीची रात्र होती, योग होता. आणि त्या महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराच्या पिंडीवर त्या पारध्याकडून पडलेली बेलाची पानं त्या अंगावर पडली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. त्या पिंडीतूनच प्रगट झाले. काय म्हणले, माझा भक्त आहेस तू,
अरे कितीतरी दिवसापासून हे माझं शिवलिंग या ठिकाणी पडलेले, याला आणखीन कोणी पूजा सुद्धा केली नाही, कोणी बघत नाही. किती माझा तू लाडका भक्त आहेस, महाशिवरात्रीच्या दिवशी आलास आणि हजारो बेलाची पानं माझ्यावर वाहिली, काय पाहिजे माग. ते पारदे लागलं थर थर कापायला. देवा माझ्याकडून चुकलो नाही बाबा. महाशिवरात्री आहे, माझी भक्ती केलीस, सज्जनो नीट आहे का. त्याच्या गळ्यामध्ये माळा नव्हती, तो वारकरी नाही, तो शुद्ध नाही, तो पवित्र नाही, पारधी आहे, भिल्ल आहे, मांसाहार करणार आहे. पण भगवान शंकराने त्याची जात पाहिली नाही, त्याचं कुळ पाहिलं नाही. फक्त महाशिवरात्री दिवशी त्याच्याकडून सहज साधना घडली आणि त्याचा उद्धार करून त्याला कुठं नेलं माहिती, कैलासालाच घेऊन गेले महाराज. एवढं उदार दैवत, एवढं भोळ दैवत जगात दुसरं कोणीच नाही महाराज. नाथ महाराजांनी हेच बघितलं आणि हे बघून नाथ महाराज म्हणतात, या भगवान शंकराच्या उदारपणाकडे आमच्या नाथ महाराजांनी पाहिलं, आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलं. असा उदार जगामध्ये दुसरं दैवतच कुठलं नाही. त्रिभुवनी उदार. नाथ महाराज रंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान शंकराचं माझ्या वर्णन करतात. असा माझा भोळा राजा आहे, असा माझा शंकर भोळा आहे. कशीही त्याची सहज जरी भक्ती केली तरी तो प्रसन्न होतो. बाकीचे देव एवढे सहज प्रसन्न होत नाहीत, लक्षात ठेवा. ऐका बरं, बाकीचे देव हुशार आहेत महाराज, चॅप्टर आहेत बाकीचे देव. हा, थोडी जरी चूक निघाली तरी वापसच पाठवतात महाराज. बदमाश आहेत बाकीचे देव. काय सांगावं तुम्हाला. आणि आमचा भगवान शंकर जे आहेत ना, महादेव जे आहेत ना महाराज, कशीही करा. त्या पारद्यानं खरंच पूजा केली होती का नाही, तरी त्याला याती कुळ न पाही काही वास कैलास इत्यादी. त्याचं कुळ पाहिलं नाही, त्याची याती पाहिली नाही, त्याचं काहीच पाहिलं नाही, फक्त त्याची भक्ती पाहिली. सहज घडली. पण घडली कोण्या काळामध्ये, महाशिवरात्रीचा काळ होता म्हणून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला कैलासाला घेऊन गेले. एवढा होता. एका मंदिरामध्ये चोर शिरला महादेवाच्या. ऐका बरं, चोर. तर चोर म्हणला बऱ्याच दिवस झालं चोरी केली नाही, म्हणला काहीच नाही. मंदिरामध्ये नक्की म्हणला आज काहीतरी महाशिवरात्र होती म्हणला. लोकांनी बरंच नवसाचं काहीतरी, सोन्याचं काहीतरी, नंदी येल वगैरे काहीतरी वाहिलेलं असतंय म्हणला. काहीतरी नक्की सोन्याचं मिळत. म्हणून तो चोर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये चोरी करायला शिरला. रात्रीची वेळ होती. इकडं तिकडं बघितलं त्या चोरानं, काहीच दिसलं नाही मंदिरामध्ये.
निराशा झाली. मला काय उपयोग झाला म्हणला, काहीच नाही तर नेण्यासारखं म्हणलं. पण म्हणला मी बी चोर आहे म्हणलं, मी मोकळ्या हातानं कधीच घरी जात, काही का होईना पण घेऊन जातो. इकडं तिकडं बघितलं, काही दिसलं नाही. घंटी दिसली वरी महादेवाच्या पिंडीवर, एवढा घंटा. त्याने विचार केला, म्हणला काहीच नसली तर घंटी नेऊन जर मोडली तर 1500 तर नक्कीच येतील का नाही, घंटीच काढून नेऊ म्हणला. तर ते घंटी काढायला उड्या मारित होतो, ती घंटीच हाताला येईना त्या चोराच्या. उड्या मारून मारून थकलं पण ती घंटी हाताला येईना. काय करावं काय करावं. बूट पायात तसाच होता. आता चोर काय बूट काढून चोरी कराय मंदिरात जाणार आहे, त्याला काय करायचं. बूट पायात तसाच होता. ऐका बरं, घंटी हाताला येईना म्हणून बुटासहित कशावर पाय देऊन उभं राहिलं, ते महादेवाच्या पिंडीवर उभं राहिलं. बोटासहित पाय दिला आणि महादेवाच्या पिंडीवर उभं राहून घंटी काढली. आता हे पाप झालं का पुण्य? बोटासहित महादेवाच्या पिंडीवर पाय दिला, हे काय चांगलंय? पण ऐका बरं, त्या पिंडीतून महादेव प्रगट झाले, पिंडीतून भगवान शंकर प्रगट झाले आणि त्या चोराला म्हणले, बाबा बरेच भक्त बघितले मी, बेल वाहणारे, पाणी वाहणारे, दूध वाहणारे, फुलं वाहणारे, नारळ वाहणारे पिंडीवर, पण स्वतःच शरीरच मला अर्पण करणारा पहिलाच पट्ट्या बघितला. अरे तू स्वतःलाच वाहिलंस की माझ्यावर प्रसन्न झालोय, माग काय बघायचं तुला. हे चोराची बोबडी वळी म्हणला, देवा मागत काही झाली म्हणला, घंटी चोरायला आलो होतो. भगवान शंकर म्हणजे चोरी करायला आलास का कशाला मला माहित नाही, पण आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तू शरीरच माझ्यावर अर्पण केलंस महाराज, त्याला सुद्धा घेऊन गेली. मग इतकं भोळ कुणी असेल का? इतका भोळा देव कुणी असेल का दुसरा? नाही ना महाराज. म्हणून आमचे महाराज म्हणले, भगवान शंकर कसा आहे माहितीये? शिवा भोळा भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, असा माझा भगवान शंकर भोळा राजा असणारा सज्जन हो. आज महाशिवरात्रीच्या पर्व काळावर जोही माझ्या भगवान शंकराची भक्ती आणि नाम जप करेल, उपवास करेल, माझा भगवान शंकर जया चित्ती जे वासना, ज्याच्या चित्तामध्ये जी ही इच्छा असेल, अपेक्षा असेल, वासना असेल, नाथ महाराज म्हणतात, पुरवणे त्याची क्षणा, त्याच क्षणाला त्याची पूर्ण करतो, असं माझं दैवत आहे आणि ते म्हणजे माझा शंकर आहे. नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज एवढा भोळा राजा शंकर तुमचा त्रिभुवनानं उदार आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही म्हणतात, पण तो उदार झाल्यानंतर आमची वासना, आमची इच्छा पूर्ण करेल, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाथ महाराज म्हणजे त्याच्यासाठी काहीच करायची गरज नाहीये, फक्त एवढं जरी केलं, त्याच्या पवित्र नावाचा जप, सोप्यातलं सोपं त्याचं नाव,
जनार्दनी सोपी त्या महादेवाची भगवान शंकराची प्रसन्नता आपल्यावर व्हावी एवढ्यासाठी नाथ महाराज म्हणतात काही करू नका फक्त एकच करा एका जनार्दनी सोपी शिवनाम पवित्र जपे त्या भगवान शंकराच्या नामाचा जप करावा अगदी सोपं आहे बरोबर आहे की नाही आज महाशिवरात्री थोडस जरा शालीतले हात बाहेर काढा आता 2 मिनिट बाकी काय केलंय का नाही तेवढं तरी करा हा टाळी वाजवून भजन करायचं बरं
जर टाळी वाजवून भजन नाही केलं, मला दिसतोय बरं इथून सगळं, हा तिकडं सुद्धा बरं का बिडी वाटणारे बाबा, हाणला तुम्ही झोर का? मगच बघितला मी, तर म्हणलं जाऊ द्या गुरुवेचं कशाला बोलायचंय. हा चला काय अडचण नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय येऊ म्हणजे मला वाटतं लयच कडकडीत उपास केलाय काय, पोटातच काही नाही, आवाजच निघाला काय. महिना मंडळ कसा आवाज निघला पाहिजे शिरवळ्याचा, म्हणलं पाहिजे, कुठवाल्याचा आवाज यायला पाहिजे. आता एक काम करा, पुरुष मंडळी एकदा म्हणायचं आणि महिलांनी एकदा म्हणायचं, म्हणजे ताकद कळल तुम्हाला पुरुष किती. तसं नका, एकत्रित नको. हा हा एकदा पुरुष मंडळी, आता पुरुष म्हणेल एकदा नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय देवादिदेव जगत जनिता भगवान शंकराच्या चरणी, वैकुंठवासी प्रातस्मरणीय थोर संत श्री संत बाळूमामांच्या चरणी
भगवान पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबराव तुकोबरांच्या चरणी या ठिकाणी समर्पित थोर मोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही भूमी मौजे वारला आणि श्री संत बाळूमामांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी 5 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची जी परंपरा आपल्या समस्त गावकरी मंडळींनी मोठ्या प्रेमाने उत्साहाने या ठिकाणी सुरू केलेली आहे. आज आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी माझ्याकडे सोपवली होती. माझ्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीने यथामथी यथावकाश आज दुसरा अभंग घेऊन दुसरं चिंतन करता येत नाही. कारण आहे का, भगवान शंकराची महाशिवरात्रीचा दिवस आहे, त्याला डावलून दुसरं बोलता येत नाही. कारण हा पर्वकाळ सामान्य नाही आणि हा साधा नाही. म्हणून भगवान शंकराच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराचा गुण कसा आहे, भगवान शंकर कशा आहेत हे नाथ महाराजांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचं आणि अयोग्य असेल ते माझ्या वाणीचा दोष. सज्जन हो, श्री संत बाळूमामांच्या या वास्तव्याने पुनीत झालेली ही गोड अशी भूमी वारला अत्यंत गुण्या गोविंदाने आणि सुख समृद्धीने नांदत असलेलं हे आपलं गाव. येणाऱ्या काळामध्ये श्री संत बाळूमामांच्या मंदिराचं या ठिकाणी मला वाटतं काम हाती घेतलेलं आहे. सर्व कार्यकर्ते मंडळींनी, गावकरी मंडळींनी, तुम्हा सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे. संत एक असं व्यक्तिमत्व आहे महाराज की त्याला दिल्यानंतर तुम्ही 1 पटीनं देता, पण संत तुम्हाला हजारो पटीनं तुम्हाला वापस देण्याची ताकद फक्त संतांमध्ये. कारण संत उदार उदार भरले अनंत भरले. या संताची या देणे कल्प तरुण देणे परेसा परिसा आगाध देणे चिंतामणी ठेके. असं संतांचं देणं आहे. म्हणून सज्जन हो, संत बाळूमामांच्या या मंदिरासाठी सर्वांनी खारीच्या वाट्यानं आपल्या संसारातले 10 रुपये जे काही आपल्याला जमतील अशा परिस्थितीनुसार त्या ठिकाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. जोही या मामांच्या मंदिरासाठी या ठिकाणी मोठ्या पवित्र भावनेमधून सहकार्य करेल, देणगी देईल, त्याच्या संसारामध्ये आणि त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या प्रपंचामध्ये माझा व्यासपीठावरून सगळ्यांना आशीर्वाद आहे. बाळूमामाला 1 पटीनं दिलं तर तुम्हाला बाळूमामा 1000 पटीनं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देतील आणि तुमचं सर्वांचं कल्याण होईल. म्हणून सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सहकार्य करा आणि येणाऱ्या लवकरच काळामध्ये मामांचं एक भव्य दिव्य असं वास्तू आणि मंदिर या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज या ठिकाणी काही देणगीदारांनी मंदिरासाठी देणगी दिलेली आहे. असे दाते, त्यांचं मी नाव सांगतो. संतोष भानुदास शिंदे यांच्याकडून 2500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. संदीप मोतीराम पवार यांच्याकडून 2000ची देणगी प्राप्त झालेली आहे. जयश्री नामदेव हाके धानोरा यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि अनिता पंजाब नप्ते या भावी भक्तांनी 1100 रुपयाची देणगी दिलेली आहे. या चौघही देणगीदारांचं या ठिकाणी व्यासपीठावरून अत्यंत मनपूर्वक आभार. तुम्हाला मामांचा खूप खूप आशीर्वाद जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त व्हावा. सज्जन हो, अत्यंत मोकळ्या मनानं आणि सढळ हातानं या ठिकाणी देणगीचं मोलाचं सहकार्य सर्वांनी करावं असं व्यासपीठावरून तुम्हाला आमंत्रित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सर्व माता माऊल्या, सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, भजनी मंडळी, आयोजक नियोजक मंडळींच्या चरणी या ठिकाणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. आणि या ठिकाणी विमल सुभाष
आरू यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी मामांच्या मंदिरासाठी प्राप्त झालेली आहे. सुमनबाई बाबूराव काळे यांच्याकडून सुद्धा 1100 रुपये नगदी. पार्वतीबाई नामदेवराव आसोले यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी. विमलबाई नामदेवराव वायकुळे यांच्याकडूनही 1100 रुपयाची देणगी. तुम्हा सर्व दात्यांना बाळूमामांचा खूप खूप आशीर्वाद लाभो आणि तुमचं कल्याण हो अशी सर्वांना आशीर्वाद. ऋषिकेश विष्णू दायगुडे याही भाविक भक्तानं मामांच्या मंदिरासाठी 1100 रुपयाची देणगी दिलेली आहे. सर्वांचे धन्यवाद. सर्व उपस्थित असलेले सर्व माझे वारकरी मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, साऊंड सिस्टीम सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. ज्यांच्यामुळे बीड जिल्ह्यातून इथपर्यंत तुमच्या दर्शनाचा योग सज्जन हो या ठिकाणी आला. निमित्त कोणीतरी असतं, त्या निमित्ताचं कारण असतं आणि ते निमित्त सांगावं लागतं. कारण तुमचा आणि माझा काय संबंध आहे? मी बीड जिल्ह्यातून आलोय, तुम्ही इथले आहेत. पण एक लक्षात ठेवा, देवाचा आणि जीवाचा सुद्धा संबंध जोडण्यासाठी जसे संत मध्यस्थी असतात, तसं तुमचा आणि आमचा सुद्धा संबंध जोडण्यासाठी कुणी ना कुणी एखादा भाविक भक्त किंवा वारकरी या ठिकाणी कारणीभूत असतो. तसं सज्जन हो, तुमच्या माझ्या भेटीचा योग, ज्यांचं तुमच्याकडून बऱ्याच दिवसापासून तुमचा प्रेमाचा संबंध आहे, ज्यांच्याकडे तुम्ही खूप प्रेमानं त्यांना प्रेम देतात, असे आदरणीय मृदंग सम्राट, मृदंगाचार्य, आदरणीय माझे परमस्नेही वारकरी संप्रदायाचं आमचं बीड जिल्ह्याचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज हंगे या ठिकाणी, यांच्यामुळे तुमच्या भेटीचा योग आला. महाराजांना खूप खूप धन्यवाद. असंच महाराजावर असलेलं तुमचं प्रेम वृद्धिंगत होवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर हॅलो सिंधुबाई नामदेवराव नरुटे यांच्याकडून 500 रुपये मंदिरासाठी आले. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. बसा बसा, गडबड करू नका. 2 मिनिटं बसा फक्त. आपण ज्यांनी पैसे दिले त्यांनी पावती घेतल्याशिवाय राहायचं नाही, पावती घ्यायची. आम्ही आमच्याकडे नाव नोंदून घेतले, आता पावती देणं चालू केलेलं आहे. बगर पावतीचे कृपया कोणी कोणाकडे पैसे देऊ नये अशी सर्व गावकऱ्याला विनंती आहे. आणि उद्या सकाळी 11 वाजता आपल्याला काल्याचा स्वयंपाक चालू करायचा आहे. परवा दिवसा काला आहे, तरी गावातील